नमस्कार, आपण बघत आहात आपले न्यूज। पालघर येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पालघर जिल्ह्याच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री तसेच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले उपस्थित होते। कार्यक्रमाच्या अगोदर आयोजित पत्रकार परिषदेमध्ये रामदास आठवले यांनी अनेक महत्त्वाच्या विषयांवरती भाष्य केले। बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित असलेला पक्ष स्थापन झाला असला तरी त्यांचे मिशन पूर्ण करण्यात आपण सर्वजण कमी पडलो असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली। तसेच बाबासाहेबांना रिपब्लिकन पक्ष अधिक मजबूत करायचा होता असे सांगत त्यांनी आरपीआयचा जुना राजकीय इतिहासही पत्रकार परिषदेत मांडला। यावेळी त्यांनी केंद्र सरकारच्या कामगिरीचेही कौतुक केले। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत महासत्तेकडे वाटचाल करत असून देशाची अर्थव्यवस्था जगात चौथ्या क्रमांकावर पोहोचल्याचे त्यांनी सांगितले। ग्रामीण भागातील रस्त्यांची परिस्थिती पूर्वी अत्यंत खराब होती, मात्र प्रधानमंत्री ग्राम विकास योजनेअंतर्गत आता ग्रामीण रस्ते उत्कृष्ट दर्जाचे झाले असल्याचा दावा त्यांनी केला। पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील धानिवरी येथे झालेल्या भीषण अपघातांमध्ये 14 जणांचा मृत्यू झाला होता। त्या दुर्घटनाग्रस्त गावालाही त्यांनी भेट दिली असून मृतांच्या कुटुंबियांना 5 लाख ऐवजी 10 लाख रुपयांची मदत द्यावी अशी मागणी त्यांनी सरकारकडे केली। वाढवण बंदर प्रकल्पाबद्दल बोलताना त्यांनी हा मोठा प्रकल्प असल्याचे सांगितले, मात्र स्थानिक कोळी समाज, आदिवासी समाज आणि इतर नागरिकांच्या प्रश्नांचा सरकारने गांभीर्याने विचार करावा, तसेच मासेमारी व्यवसायावर होणाऱ्या परिणामाबाबत नागरिकांची बाजू ऐकून योग्य तो तोडगा काढावा असे मत त्यांनी व्यक्त केले। याचबरोबर आगामी नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये रिपब्लिकन पक्षांच्या कार्यकर्त्यांनी अधिक जोमाने काम करावे आणि मोठ्या संख्येने उमेदवार निवडून आणावेत असे आवाहनही त्यांनी केले। पक्षांमध्ये अपेक्षित पद्धतीने मोर्चे बांधणी होत नसल्याबद्दल त्यांनी नाराजी देखील व्यक्त केली। दरम्यान देशातील वाढती महागाई, पेट्रोल डिझेल दरवाढ तसेच परदेशातील युद्धजन्य परिस्थितीवरही त्यांनी भाष्य केले। सर्वसामान्य जनतेला दिलासा मिळावा यासाठी केंद्र सरकार उपाययोजना करेल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली। बाबासाहेबांना हवा असणारा पक्ष स्थापन तर झाला, तर त्यांना हवा असणारं जे मिशन आहे ते पूर्ण करण्यामध्ये आम्हाला सर्वांना अपयश आलेलं आहे। कारण बाबासाहेबांना एक रिपब्लिकन पक्ष स्ट्रॉंग करायचा होता। त्याचा भारतीय जनता पार्टी हा पक्ष नंतरचा आहे, काँग्रेस पक्ष मात्र अगोदरचा आहे। पण RPIची स्थापना 3 ऑक्टोबर 1957 आहे, म्हणजे बाकीचे अनेक पक्ष देशातले आहेत ते त्यानंतरचे पक्ष आहे। पण बाबासाहेबांच्या काळामध्ये मुंबई असेंब्लीमध्ये आमचे काही लोक निवडून आले होते। नंतर एकदा RPIचे 9 MP निवडून आले होते। एकदा 98मध्ये काँग्रेसच्या अलायन्समध्ये आमचे 4 MP निवडून आले होते। तर अशा पद्धतीनं आमचा हा पॉलिटिकल प्रवास आहे आणि आपण आता भारतीय जनता पार्टीसोबत इंडियामध्ये आपण आहोत। त्यामुळे नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली देश विकासाच्या दिशेने पुढे जातो आहे। ग्रामीण भागामध्ये फिरताना मला आठवत आहे की पूर्वीच्या काळामध्ये ग्रामीण भागातले रोड हे खड्डे पडलेले असायचे, कुठं डांबरी नसायचे। आता प्रधानमंत्री ग्राम विकास योजना जी आहे, सडक योजना जी आहे, त्याच्या माध्यमातून नॅशनल हायवेपेक्षाही गावात रोड चांगले आहे। म्हणजे आता मी अनेक ठिकाणी आज मी जाऊन आलो, आपलं बाबगावला जाऊन आलो। बाबगावमध्ये अपघात झाला होता 18 तारखेला। लग्नाचं वराड हे चाललेलं असताना त्यामध्ये 13-14 लोकांचा मृत्यू झालेला आहे। आता लखनपाडाला गेलो होतो, तर त्या ठिकाणी मी जाऊन भेट देऊन आलो, तर त्या अपघातामध्ये 14 लोकांचा मृत्यू झालेला आहे। राज्य सरकारच्या वतीनं 5 लाख रुपयाची मदत मिळालेली आहे। पण आता ही जी मदत आहे ती थोडी मला वाटतं की एखादा मृत्यू झाला तर मदत थोडी वाढवण्याची आवश्यकता आहे। 5 लाखापेक्षा 10 लाख रुपये मदत मिळणं अत्यंत आवश्यक आहे। आणि पण आता सध्या अशा पद्धतीच्या अपघातामध्ये मृत्यू झाल्यानंतर 5 लाख रुपये देतात, तर म्हणजे अनेक रोड मी बघितले। आणि आता एक तर वाढवणचा जो इश्यू आहे, तर आता वाढवणच्या इश्यूमध्ये लोकांची मतं काय आहे ते जाणून घेणं आवश्यक आहे। या ठिकाणच्या आदिवासींचं आणि इथल्या लोकांचं काय म्हणणं आहे ते सरकारने ऐकणं आवश्यक आहे। एकदा मुख्यमंत्र्यांच्या सोबत बैठक झालेली आहे, त्याच्यातून काय अजून सगळ्यांचं समाधान झालेलं नाही आहे। त्यामुळे मी देवेंद्रजींना पण सांगणार आहे की मी आज पालघरमध्ये जाऊन आलेलो आहे
आणि लोकांच्या भावना अशाच आहेत की वाढवणचा प्रोजेक्ट झाला तर आमचे मासेमारीचा उद्योग थांबणार आहे. त्यानंतर आम्हाला आमचं जे भविष्य आहे ते आरामदायी राहणार आहे. आम्हाला काही उत्पादनाचं साधन राहणार नाही आहे. त्यामुळे त्यांच्या मागण्यांचा विचार होणं अत्यंत आवश्यक आहे. ज्यावेळेला माननीय प्रधानमंत्र्यांनी याचं भूमिपूजनासाठी ते आले होते त्यावेळेला हे जे पोर्ट आहे, बंदर आहे, ते आशिया खंडाचं सर्वात मोठं बंदर राहणार आहे. त्यामध्ये जवळजवळ 70,000 कोटी रुपयेही त्यामध्ये एक्सपेंड होणार आहे आणि 10 लाख लोकांना रोजगार मिळणार आहे अशी माहिती तशी आहे. पण तरी अजून एकदा मुख्यमंत्र्यांच्यासोबत बैठक झाली पाहिजे आणि मी सुद्धा प्रधानमंत्र्यांच्या कानावर घालणार आहे की या ठिकाणच्या लोकांची अशा मागण्या आहे. त्यांचं समाधान करून हा प्रोजेक्ट पुढं घेऊन जाणं आवश्यक आहे. त्यासाठी ते त्यांच्या काय मागण्या आहेत, मासेमारीची काय अडचण येत असेल तर त्यांना दुसरा उद्योग टाकून देण्यासाठी काय प्रोजेक्ट राहणार आहे, ज्या लोकांची गरज जाणार आहे त्यांना कुठं त्यांचं पुनर्वसन होणार आहे, त्यांच्या मुलांना चांगल्या परमनंट नोकऱ्या मिळणार आहेत की नाही, किंवा आणि त्यांना उद्योग टाकण्यासाठी काय आपल्याला मदत करता येऊ शकेल. तर अशा या सगळ्या काही गोष्टींचा विचार करून मला वाटतं की हा प्रोजेक्ट होणं अत्यंत आवश्यक आहे. एकतर मी ज्या पक्षासोबत आहे, ज्या NDAमध्ये मी आहे, तर आज देशामध्ये NDAची ताकद मोठ्या प्रमाणामध्ये वाढली आहे. नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली देश विकासाच्या दिशेने पुढे जात आहे. आपल्या देशाची इकॉनॉमी 4 नंबरवर आलेली आहे. सध्या पेट्रोलचे डिझेलचे भाव वाढल्यामुळं या ठिकाणी महागाई वाढत आहे, ही गोष्ट खरी आहे. सरकारचा उद्देश आम आदमीला लोकांना त्रास देणं हा अजिबात नाही. पण अनेक आमचं सरकार आल्यापासून मला वाटतं एकदाही पेट्रोल डिझेलमध्ये वाढ झालेली नाही आहे. पण सध्याची इकॉनॉमी अमेरिका आणि इराणच्या युद्धामुळं सगळी अडचण झालेली असल्यामुळं पेट्रोल डिझेलमध्ये वाढ झालेली आहे आणि ती कमी करण्यासाठी पुढे काय करता येऊ शकेल, सर्वसामान्य लोकांना त्याचा त्रास होणार नाही यासाठी काय करता येऊ शकेल, यासाठी नक्की भारत सरकार विचार करणार आहे. आज तर काय भाव जवळजवळ 7.5 रुपये एकदम वाढलेले आहे. त्यामुळे पेट्रोल डिझेलचे भाव वाढले की ट्रान्सपोर्टेशनचे भाव वाढतात, सगळ्या वस्तूंचे भाव वाढतात, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळं नक्की याच्यातून काय मार्ग काढता येऊ शकेल हा प्रयत्न नक्की सरकारच्या वतीनं होणार आहे. पण मी आता NDAमध्ये आहे. तर आता माझा पक्ष NDAमध्ये आहे आणि मला दिल्लीमध्ये जाण्याची संधी मिळाल्यामुळं आपला पक्ष देशाच्या 28 राज्यामध्ये आमच्या शाखा आहेत, 8 केंद्रशासित प्रदेशामध्ये आपल्या शाखा आहेत, अंदमान निकोबारला आपला पक्ष आहे, लक्षद्वीपला आहे, दादरा नगर हवेलीला आहे, दीव दमणला आहे, आणि ज्या ठिकाणी केंद्रशासित प्रदेश आहेत त्या ठिकाणी आहे. आणि नॉर्थ ईस्टमध्ये RPI पूर्वीचा नव्हता. तर मी RPIचा अध्यक्ष झाल्यापासून नॉर्थ ईस्टमधले जे 8 राज्य आहे त्याच्यामध्ये आसाम आहे, मेघालय आहे, मिझोराम आहे, अरुणाचल आहे, त्रिपुरा आहे, सिक्कीम आहे, नागालँड आहे, मणिपूर आहे, अशा ज्या राज्यामध्ये सर्व राज्यामध्ये आपल्या पक्षाच्या शाखा आहे. आणि 2 राज्यामध्ये आपला पक्ष रेकग्नाइज आहे. आपला नागालँडमध्ये आपल्या पक्षाचे 2 आमदार आहेत आणि मणिपूरमध्ये आपल्या पक्षाच्या उमेदवाराला लोकसभेमध्ये 1.5 लाख मतं मिळाली होती. त्यामुळे 2 राज्यामध्ये आपल्या पक्षाला गन्ना किसानी सिंबॉल मिळालेला आहे. आणि 2 राज्यामध्ये जर आपला पक्ष रेकग्नाइज झाला तर सध्या देशामध्ये 4च पक्ष मला वाटतं रेकग्नाइज आहे. त्यामध्ये BJP नंबर 1ला आहे, काँग्रेस नंबर 2ला आहे, आम आदमी पार्टी नंबर 3ला आहे आणि बसपा नंबर 4ला आहे. पण आता बसपा नक्की नॅशनल पार्टीचा याला दर्जा आहे का नाही आता मला माहीत नाही आहे. पण जरी तो बसपा असलाही तरी आमच्या पक्षाला 2 राज्यामध्ये जर आम्हाला 60% मतं मिळाली तर आपला पक्ष राष्ट्रीय पक्ष म्हणून त्याला मान्यता मिळेल. त्यामुळं माझा प्रयत्न नक्कीच असा आहे की दलितांचे प्रश्न आहेत, गरिबांचे प्रश्न आहेत, या प्रश्नांसाठी जेवढं करणं शक्य आहे तेवढं करण्याचा प्रयत्न राहणार आहे. पण माझं आता आपल्या कार्यकर्त्यांना माझं नम्र निवेदन आहे की आमचा पक्ष अजून पॉलिटिकल बनत नाही आहे. म्हणजे नगरपालिका आहेत,
महानगरपालिका आहे, जिल्हा परिषद आहे, पंचायत समिती आहे, ग्रामपंचायत आहे. तर या ठिकाणी निवडणूक लढण्याची तयारी कार्यकर्त्यांनी पहिल्यापासून केली पाहिजे. आणि त्या ठिकाणी आपलं जर समजा BJPसोबत अलायन्स झाला नाही तर स्वतःच्या बळावर सुद्धा अनेक ठिकाणी आपले पॅनल उभे केले पाहिजे आणि काही जागा निवडून आणण्याचा प्रयत्न करणं त्याचं आवश्यक आहे. मी कार्यकर्त्यांना हे सांगितलं आहे की आपली RPIची शाखा ही फक्त बौद्धवाड्यामध्ये असता कामा नये. तर ती शाखा आपली गावची शाखा असली पाहिजे, गावाची शाखा असली पाहिजे. आणि त्या शाखेमध्ये दलित आहेत, बौद्ध आहेत, मातंग आहेत, आदिवासी समाज आहे, मराठा समाज आहे, OBC समाज आहे, मुस्लिम समाज आहेत. अशा सगळ्यांना घेऊन ती शाखा तिथे असली पाहिजे. असा एक भविष्य काळामध्ये अशी बांधणी होणं अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी नक्की मी अनेक ठिकाणी शिबिरं घेऊन आपण असा प्रयत्न करणार आहोत. आणि पक्ष जर आपला अनेक ठिकाणी आहेच आहे, अजून त्याला एक चांगलं मजबूत करण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहे.